काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या विरोधात भाजपकडून तक्रार. मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याबाबतची तक्रार. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या विरोधात नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आली. भाजपने लोंढे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अतुल लोंढे यांनी प्रशांत कोरटकर प्रकरणात कोरटकर यांना पळवून लावण्यासाठी मदत करणारे प्राशिक पाडवेकर हे मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी असल्याचा संशय व्यक्त करत प्राशिक पाडवेकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत भाजपने ही तक्रार दाखल केली आहे. भाजपचे आमदार प्रवीण दटके आणि शहराध्यक्ष बंटी कोकडे यांच्या नेतृत्वात गणेशपेठ पोलीस ठाण्यात ही तक्रार करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. आज तुम्ही तक्रार दिली आहे, काय तक्रार दिली, कोणाच्या विरोधात तक्रार दिली? अंदाजे मी भारतीय जनता पक्षाच्या आपल्या कार्यालयामध्ये बसलो होतो. अंदाजे 6:20 वेळेस TV9 या मराठी वृत्तवाहिनीवर मी बातम्या बघित होतो. तेव्हा अतुल लोंढे नावाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते हे गरळ ओरकत होते आणि खोटा प्रचार, माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या विरोधात एकदम खोटा प्रचार करत होते. खोटा बदनामीकारक मजकूर ते देत होते. मग त्यांचं ट्विटर हँडल बघितलं. त्या ट्विटर हँडलवर पण त्यांनी स्वतः तो मजकूर टाकलेला आहे. त्यामध्ये अखंड हिंदुस्थानाचे आमचे सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा ज्यांनी अपमान केला त्याच्यावर तर कडक कारवाई झालीच पाहिजे. पण काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी याच्यामध्ये त्यांच्या मजकुरामध्ये त्यांनी असं म्हटलं की त्याला जेव्हा कोल्हापूर पोलिसांनी अटक केली तेव्हा प्रतीक पडवेकर हे त्याच्यासोबत होते आणि प्रतीक पडवेकर हे CMO म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाचे कर्मचारी आहे. निदांत खोटा बोलणारा अतुल लोंढे हा व्यक्ती हा काँग्रेसचा प्रवक्ता कसा असू शकतो? बिना अभ्यासाने त्या प्रतीक पडवेकरचा भाजपाशी काहीही संबंध नाही. त्या प्रतीक पडवेकरचा मुख्यमंत्री कार्यालयाशी काही संबंध नाही आणि तो समाजामध्ये द्वेष पसरवू इच्छितो. 2 जातीमध्ये भांडण लावू शकतो. सोबतच या महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्ख्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना मानणारा सर्व वर्ग, त्यामध्ये सर्वात जास्तही मानणारा म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि खुद्द माननीय मुख्यमंत्री हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अनन्य सेवक आहे. नितांत भक्ती, नितांत श्रद्धा त्यांची छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवर आहे आणि अशा वेळेस तो माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या विरोधात गरळ ओकतो, खोटी बदनामी करतो. म्हणून आज भारतीय जनता पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमचे माननीय आमदार कृष्णाभाऊ खोपडे, आमदार आमचे प्रवीणजी दटके आणि सर्व भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी आज आम्ही इथे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करायला आलो आहे. भारतीय न्याय संहिता 501 म्हणजे बदनामीकारक करणे, मोठ्या माणसाची खोटी बदनामी करणे. भारतीय न्याय संहिता 502(3) म्हणजे एका समाजामध्ये शांतीभंग करून समाजामध्ये द्वेष पसरवणारे वक्तव्य निर्माण करणे आणि 393 भारतीय न्याय संहिता 293 हे सर्व नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. हे सर्व ऑफेन्स आम्ही त्यांच्यावर दाखल केलेले आहेत. दाखल करण्यासाठी इथे आलेलो आहेत. विनाकारण अतुल लोंढे समाजामध्ये बदनामी करतोय, विनाकारण माननीय मुख्यमंत्री साहेबांची बदनामी करतोय आणि शिवप्रेमींमध्ये पण भ्रम निर्माण करतोय. अतुल लोंढे नाही तर त्यांची परंपरा राहिली आहे आतापर्यंत फेक नेरेटिव्ह तयार करण्याची. प्रत्येक वेळेस ते फेक नेरेटिव्ह करून दंगली घडवणे, जातीमध्ये भांडणं लावणे, सोबत महापुरुषांचा सुद्धा अपमान करणे हे आतापर्यंत काँग्रेसचं सर्व इतिहास आहे. त्या इतिहासाच्या पावलावर पाऊल देऊन अतुल लोंढे हे प्रवक्ते चाललेले आहेत. आज आम्ही त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि यानंतर आम्ही हे सहन करणार नाही. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या
किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित कम्युनिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने, जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है, कई बार ये सारा मिस आउट हो जाता है। हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।